राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायला पाहिजे. आपला रोजचा हाच सवाल राहतो, प्रश्न उत्तर हेच राहतात आपली रोजची रोज. कसं चाललं, काय चाललं मैत्रिणींनो? आणि आता चला, आज आपली रेसिपी काय आहे तर आपल्याला आज रेसिपी बनवायची आहे मस्त चमचमीत आपली शेवभाजी आहे. खूप दिवसानंतर मी शेवभाजी बनवली आहे मैत्रिणींनो, तर बघू शकता. आता इथं काय काय घेतले मी शेवभाजीला लागणारं साहित्य. इथं कोथिंबीर घेतली, सगळ्यात पहिले मस्त स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यात मीठ टाकून धुतलेली आहे. कांदा घेतला आणि खोबरं घेतलं. तर आता मैत्रिणी इथे शेव घेतली मी. 50 ग्राम शेव आहे. 50 ग्राम शेवले एक कांदा घेतला. 100 ग्राम शेव असेल तर असं 1-2 कांदे घ्या तुम्ही मस्त छान. खोबरं पण त्याच्यातलं ना थोडंसं काढा आणि 100 ग्राम शेवला तेवढं पण टाकून द्या. आता आपलं कापून झालं खोबरं, कांदा. तवा गरम झाला मैत्रिणींनो. आता आपल्याला टाकायचं आहे त्याच्यावर कांदा टाकायचा आहे. अशी शेवभाजी करून बघा तुम्ही, इतकी छान लागते, इतकी चांगली खमंग लागते. आता तुम्हाला काय सांगू मी. आता कांदा टाकलाय आपण. कांदा असा गव्हाळा छान भाजून घ्यायचा. आता आपल्याला त्या साईडला कांदा करून घेतला ना, आपल्याला त्याच्यात आता खोबरं टाकायचं आहे. खोबरं टाकून भाजून घ्यायचं असं गव्हाळा थोडंसं. ते पण जास्त करपवायचं नाही आहे. आणि जास्त करपलं का त्याचं तेल निघून जातं मैत्रिणी, तेल नाही राहत त्याच्यामध्ये. तर आता झालं आपलं भाजून. आता आपल्याला ह्याला पाट्या वरवटे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये नाही काढायचं. पाट्या वरवट्यावर वाटून घेतलेली भाजी काहीतरी वेगळीच राहते, वेगळीच चव राहते. आता झालं, इथं पाट्या वरवटे आपण घेतो वाटून. आणि आता आपल्याला याचं 1-2 घसाटे द्यायचे त्याला वरवट्याचे. आणि मग नंतर त्याच्यात टमाटर टाकायचे. आपल्याला कच्चं टमाटर टाकायचं. कच्चं टाकलं इतकं छान लागतं. भाजून घेतलं नाही मी तव्यावर बघा. आता इथे टमाटर टाकलं, कापून बारीक बारीक कापून घ्यायचं आणि ते टाकून द्यायचं मैत्रिणींनो. आता झालं वाटून आपलं. आता हे मसाला काढून घेते मी पाट्यावरवट्यावरला. पाट्यावरवट्यावरची भाजी वाटून बघा, करून बघा, इतकी चांगली लागते खायला तुम्हाला काय सांगू. आणि पाट्यावरवट्यावरला खोबरं वगैरे वाटलं का त्याचं डबल तेल सुटतं. तसं मिक्सरमध्ये एवढं काही तेल सुटत नाही. आता झाला आपला मसाला वाटून. इकडं ठेवला आपण ते भांडं, कारण लोखंडाच्या कढईत करायला टमाटर टाकलेलं नाही तर ते ना काय होतं, टमाट्यामुळं ना त्याचं ना जास्त हे होऊन जातं, लोखंडाचं उतरतं त्याच्यामध्ये. म्हणून त्याच्यामध्ये टाकलं नाही आपण, म्हणून आपण या भांड्यात घेतलं. ॲल्युमिनियमच्या जर्मलच्या भांड्यांमध्ये फोडणी द्यायची नाही भाज्यांना कधीच मैत्रिणींनो. हिरव्या वगैरे भाज्या जर असेल ना तरच द्यायच्या कधीमध्ये, कारण लोखंडाच्या कढईत काळ्या पडतात खूपच. म्हणून आता हे झालं बघा. आता आपल्या ह्याच्यामध्ये ना छान मस्त तडका बसला, खूप चांगला. आता हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं. आता याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला थोडासा शेवभाजी मसाला. शेवभाजी मसाला आयगाचा शेवभाजी मसाला आहे. तुम्ही आयगाचा शेवभाजी मसाला वापरून बघा, खूप चांगल्या भाज्या होत्या, खूप चवदार होत्या. आता हे झालं आपलं परतून छान मस्त. आणि त्याच्यामध्ये आपल्याला नंतर काय टाकायचे मैत्रिणींनो. आता टाकला आपण थोडासा शेवभाजी मसाला घेतोय काढून टाकायला. आता मी थोडंसं टाकते 1 चमचा, कारण 50 ग्राम शेव आहे ना. 100 ग्राम 125 ग्राम जर असेल ना तर 1 पुडी टाकू शकता तुम्ही. आणि आता याच्यात आपल्याला आंबारीचा कांदा लसूण मसाला राहतो ना, ते थोडा टाकायचा शेवभाजीमध्ये. इतकी चांगली शेवभाजी बनती, खूप मस्त. आता थोडीशी मी मिरची पावडर टाकते, तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता. तिखट वगैरे आम्हाला तिखट लागतं जास्त. आता इथं थोडंसं मॅगी मसाला टाकते. थोडंसं मॅगी मसाला पण त्याच्यात ॲड करायचा. नुसता शेवभाजी मसालाच नाही टाकायचा, त्याच्यात कांदा लसूण अद्रकचा मसाला राहतो तो टाकायचा थोडासा. आणि मॅगी मसाला टाकायचा थोडासा बघा. आता आपण कढईत घेतलं दुसऱ्या, थोडंसं छान मस्त त्याची आपण फ्राय करून घेऊ ग्रेव्ही. थोडंसं पाणी टाकून आणि पाणी गरम करून घ्या. पाणी ना गरम करून घ्यायचं भाज्यांना. खूप चांगल्या भाज्या होत्यात, खूप चवदार लागत. आता पहिल्यातल्या बाया कसं गरम पाणी टाकायचं बघा, कसं तेल सुटलं बघा मैत्रिणींनो. आणि मी असे भाज्यांना तेल कमी टाकते बघा. ते खोबरं आपण पाट्यावरवट्या वाटल्यामुळं त्याचं बघा तेल किती सुटलं, भाजीला चमचमीत तेल दिसायला लागलंय. तर तुम्ही अशी शेवभाजी करून बघा. हा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा मैत्रिणींनो. आता थोडंसं मीठ टाकलं अगोदर, वरून आपण टाकली थोडीशी कोथिंबीर बघा. आता छान बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवर चांगलं उकळून घ्यायचं. कळकळ उकळी फुटते आपोआप. आता उकळी फुटली. आता आपल्याला ह्याच्यामध्ये सोडायची शेव.
शेव सोडायची आणि शेव सोडल्याच्या नंतर फक्त 1च मिनटं त्याला शिजू द्यायचं आणि गॅस बंद करून गॅसवरच तशीच भाजी राहू द्यायची, जास्त शिजवायचं नाही त्याला. हां बघा झाली आपली शेवभाजी, किती मस्त झाली बघू शकता तुम्ही. मस्त चमचमीत, खायला पण इतकी